कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रागिनी आणि कामिनी यांचं बोलणं चाललेलं आहे. कामिनी रागिनीला सांगते की सगळी प्रॉपर्टी आपण अनिकाच्या नावावर करायला पाहिजे. रागिनीच्या देखील मनात तेच आहे. पण तिला भीती वाटते की जर का राजनची खरी मुलगी आली तर ती प्रॉपर्टी ही तिच्या नावावर करावी लागणार आहे. 6 महिने थांबायला सांगितलेलं आहे. पण 6 महिन्यात जर का ती आली नाही तर मग मात्र अनिकाच्या नावावर ही प्रॉपर्टी करता येईल. तर कामिनी रागिनीला सांगते, मला असं वाटतंय की ती मुलगी अजिबात येणार नाहीये. त्याच्या अगोदरच आपण अनिकाच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी करणं गरजेचं आहे. कारण खरोखरच जर का ती मुलगी आली तर मग मात्र मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं ती रागिनीला सांगत आहे. रागिनीला देखील कामिनीच्या सगळ्या गोष्टी पटत आहेत. तिला वाटतंय की लवकरात लवकर अनिकाच्या नावावर ही प्रॉपर्टी करणं गरजेचं आहे. कारण राजन हा एखाद्या वेळेस त्याची मुलगी जर का आली तर तिच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करेल अशी भीती रागिनीला देखील वाटत आहे आणि त्यामुळं ती कामिनीला म्हणते की आपण काहीतरी पर्याय करूया आणि सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करूया. तेव्हा कामिनी तिला सांगते की 6 महिन्याची मुदत आपल्याला मिळालेली आहे. पण त्याच्या अगोदर जर का आपण चालाखीनं प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर केली तर राजन काहीच करू शकणार नाहीये. रागिनीला देखील या सगळ्या गोष्टी पटत आहेत. रागिनी म्हणते की काय करता येईल आपल्याला ते सांग. तेव्हा कामिनी म्हणते, आपण काही करूया, पण लवकरात लवकर ही प्रॉपर्टी अनिकाच्याच नावावर आपण करायची आहे. 6 महिने वाट बघायचीच नाही. फक्त आपण सांगायचं की आपण 6 महिने वाट बघणार आहोत. पण खरं तर अशी वाट बघत बसायचंच नाही. कारण जर का असं वाट बघत बसलो आणि चुकून जर का ती मुलगी आली, तर राजन आपलं अजिबात ऐकणार नाही. राजन सगळी प्रॉपर्टी एका क्षणात त्याच्या पहिल्या बायकोच्या मुलीच्या नावानं करू शकतो, हे कामिनीला माहिती आहे आणि त्यामुळेच ती म्हणते की आता ही प्रॉपर्टी सगळी अनिकालाच मिळाली पाहिजे. रागिनी म्हणते, "अगदी माझ्या मनातलं तू बोललेली आहेस आई. त्यामुळं तू जसं म्हणशील ना तसं करायला मी तयार आहे." तर कामिनी म्हणते, "आपल्याला छोटासा प्लॅनच करावा लागणार आहे. लवकरात लवकर राजनला घोळात घेऊन आपण पटकन ही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करून टाकू. 6 महिने इतका वेळ आपण घालवायचाच नाहीये." तर या दोघींचं चाललेलं सगळं बोलणं कमळीने ऐकलेलं असतं आणि हे ऐकून कमळीला मोठा धक्काच बसलेला असतो. कारण रागिनी आणि कामिनी या दोघीही प्रॉपर्टीविषयी बोलत असतात आणि राजन त्याचबरोबर अन्नपूर्णा यांना धोका देण्याचंच ते बोलत असतात. अन्नपूर्णाला काहीही कळू न देता त्यांनी हा प्लॅन आखलेला असतो. 6 महिन्याच्या आतच हे सगळं करायचं त्या दोघींचं चाललेलं असतं. आता कमळीच्या पुढं मोठा प्रश्न असतो. आपण यांच्या घराच्यामध्ये बोलावं का न बोलावं असा प्रश्न तिला पडलेला असतो. पण अन्नपूर्णाविषयी तिच्या मनामध्ये असलेलं प्रेम, त्यामुळं ती ठरवते की आपण अन्नपूर्णा आजीला या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आपण जे काही ऐकलंय ते त्यांच्या कानावर घालणं गरजेचं आहे, असं कमळीला वाटत असतं. एकीकडे तिचं मन तिला म्हणत असतं की आपण यांच्या घरामध्ये पडायला नको. यांची प्रॉपर्टी जी भांडणं आहेत यांची ही मिटवतील. पण रागिनी आणि कामिनी ह्या किती वाईट आहेत हे देखील तिला माहीत असतं आणि त्यामुळंच ती ठरवते आपल्या कानावर ज्या काही गोष्टी पडलेल्या आहेत त्या गोष्टी अन्नपूर्णा आजीला जाऊन सांगणं गरजेचं आहे. कारण या दोघी कोणताही डाव करतील आणि अन्नपूर्णा आजीला अडचणीत आणतील असं तिला वाटत असतं आणि त्यामुळेच ती ठरवते की या सगळ्या गोष्टी जाऊन आपण अन्नपूर्णा आजीला सांगायच्या. आपल्याला जरी लोक वाईट म्हणले तरी चालतील, पण अन्नपूर्णा आजीला या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे, असा कमळीने विचार केलेला असतो. आणि त्याप्रमाणे तिनं ठरवलेलं असतं की लवकरात लवकर जाऊन रागिनी आणि कामिनी प्रॉपर्टी 6 महिन्याच्या आतच अनिकाच्या नावावर करणार आहेत. हे सगळं जसंच्या तसं अन्नपूर्णा आजीला जाऊन सांगायचं, असं कमळीनं मनाशी ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ती अन्नपूर्णा आजीकडे गेलेली देखील असते. ती अन्नपूर्णा आजीकडे जाते आणि झालेली ऐकलेली सगळी गोष्ट तिने सांगितलेली असते. तेव्हा अन्नपूर्णाला देखील मोठा धक्काच बसतो. कारण तिला माहीत असतं की रागिनी आणि कामिनी काही ना काहीतरी षडयंत्र करत राहणार आहेत. तेव्हा ही ठरवते त्या दोघींना काही समजायच्या आतच आपणच ही प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या म्हणजे राजनच्या मुलीच्या नावावर करायची. पण आता ती मुलगी मात्र तिला सापडत नसते. त्यावर काय पर्याय करावा हे तिला कळत नसतं. आता तिच्या डोक्यात विचार येत असतो की कंबळीत जर का माझी नात असती, राजनची मुलगी असती तर बरं झालं असतं. पण आता तसं तर नाहीये. मग आपण कंबळीच्या नावावर जर का तात्पुरती प्रॉपर्टी केली तर चालेल का? असा विचार तिच्या मनात आलेला असतो.
कमळीनं रागिनी आणि कामिनीचं सगळं सगळं बोलणं अन्नपूर्णाला सांगितलेलं असतं, तेव्हा अन्नपूर्णाच्या मनामध्ये असे विचार येत असतात, की ही सगळी प्रॉपर्टी आपण तात्पुरती जर का कमळीच्या नावावर केली तर? आणि तेव्हाच राजन देखील तेथे आलेला असतो. तेव्हा अन्नपूर्णा राजनला सांगते, की कामिनी आणि रागिनी यांचं चाललेलं कारस्थान. तेव्हा तो देखील चिडतो आणि म्हणतो, "या दोघी खूपच कुटील कारस्थाने आहेत. यांच्यावर काय उपाय करावा तेच मला कळत नाही." तेव्हा अन्नपूर्णा सांगते, "आता त्यांच्यावर काहीच उपाय करायचा नाही. माझ्या डोक्यात एक उपाय आलाय ना, तो आपण करावा असं मला वाटत आहे." राजन म्हणतो, "कोणता उपाय तुझ्या डोक्यात आलेला आहे?" ती म्हणते, गौरीची आणि तुझी मुलगी जोपर्यंत आपल्याला सापडत नाही, तोपर्यंत जर का आपण ही सगळी प्रॉपर्टी कमळीच्या नावावर केली तर चालेल का? तेव्हा तो म्हणतो, "मला देखील तुझा हा पर्याय पटत आहे. कारण कमळी आपल्या विश्वासातली आहे आणि जेव्हा आपली मुलगी सापडेल, तेव्हा ही प्रॉपर्टी पुन्हा कमळी माघारी आपल्या मुलीच्या नावावर करेल, हा मला विश्वास आहे." सदानंदला तर जेव्हा हे ऐकायला मिळतं, तेव्हा त्याला खूपच आनंद होतो. सदानंद हातवारे करत असतो. हे दोघांनी म्हणजेच राजन आणि अन्नपूर्णानं पाहिलेलं असतं. सदानंदला ही गोष्ट पटलेली आहे हे त्यांना समजलेलं असतं. त्यामुळे सदानंदचा देखील या गोष्टीला विरोध नाहीये हे त्यांच्या लगेच लक्षात येतं. सदानंदचा विरोध नाहीये म्हणल्यानंतर राजन देखील खुश होतो आणि अन्नपूर्णा आईला म्हणतो, की "आई, बाबांना देखील ही गोष्ट पटत असेल तर आपण लवकरात लवकर हे पाऊल उचलणं गरजेचं आहे." ही गोष्ट त्यांनी लगेच कमळीला देखील सांगितलेली असते. तेव्हा कमळेलाच आता मोठा धक्का बसलेला आहे. आपण यांच्या प्रॉपर्टीच्यामध्ये बोललो, त्यामुळं आता आपल्यावर ही सगळी गोष्ट आली आहे, असं तिला वाटू लागतं आणि ती म्हणते, "मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये प्लीज ओढून घेऊ नका. कारण हे जर का रागिनी आणि कामिनी यांना कळलं, तर ते म्हणतील, की मी हे सगळं मुद्दाम केलेलं आहे." तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, "तू त्या दोघींचं अजिबात मनावर काही घेऊ नको. मी जे सांगते ते तू शांतपणे ऐक. हे बघ, राजनची खरी मुलगी जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत ही सगळी प्रॉपर्टी आम्हाला तुझ्या नावावर करायची आहे. जेव्हा ती मुलगी येईल, तेव्हा तू प्रॉपर्टी माघारी करणार हे मात्र मला अगदी खात्रीनं माहीत आहे. तुला या सगळ्या गोष्टींचा जराही मोह नाहीये हे मला माहीत आहे. त्यामुळे तू आमची मदत केलीस तर कामिनी आणि रागिनी यांना जन्माची अद्दल घडवता येईल." असं अन्नपूर्णा कमळीला बोलत असते. आता कमळीकडं दुसरा काही पर्यायच उरलेला नसतो. कारण अन्नपूर्णा आईचा शब्द ती अजिबात मोडू शकत नसते. त्यामुळे ती म्हणते, "तुम्हाला जर काही योग्य वाटत असेल तर काही हरकत नाही." तर सदानंदला देखील विचारण्यात येतं. तर सदानंदने देखील या गोष्टीला दुजोरा दिलेला असतो. सदानंदला देखील पटलेलं असतं, की ही प्रॉपर्टी कमळीच्याच नावावर व्हायला पाहिजे. कारण सदानंदला माहीत असतं, की खरं तर कमळी हीच त्याची मुलगी आहे. गौरी आणि राजांची कमळी ही मुलगी आहे हे सदानंदला माहीत असल्यामुळे तो आता शांतच बसलेला असतो. त्याला कळतं, की देवाच्याच मनात आहे, की लवकरात लवकर ही प्रॉपर्टी कमळीच्या नावावर व्हायला पाहिजे. त्यामुळे तो शांत बसतो. राजन आणि अन्नपूर्णा ह्यांना कळतं, की सदानंदला देखील ही गोष्ट पटलेली आहे म्हणल्यानंतर ते कमळीला म्हणतात, की लवकरात लवकर आपल्याला या गोष्टीची हालचाल करणं गरजेचं आहे. कारण ही गोष्ट जर का कामिनी आणि रागिणीला कळली, तर त्या अजून काहीतरी यामध्ये विघ्न आणू शकतात आणि त्यामुळं अन्नपूर्णा आणि राजन ठरवतात, की लवकरात लवकर ही प्रॉपर्टी कमळीच्या नावावर करून टाकायची आहे. पण ही गोष्ट जेव्हा रागिनी आणि कामिनी यांना कळते, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्यांनी तर मोठा प्लॅन करून ठेवलेला असतो, की ही सगळी प्रॉपर्टी काही जरी झालं, तरी अनिकाच्या नावावर करायची. पण आता त्यांना ऐकायला वेगळंच मिळालेलं असतं. त्यांना समजतं, की ही सगळी प्रॉपर्टी आता कमळीच्या नावावर करायची आहे. पण अचानक असं कसं काय झालं हे त्यांना कळत नसतं. पण त्यांचा सगळा प्लॅन फेल झालेला असतो. कारण कमळीनं त्यांचं बोलणं ऐकल्यामुळं आता कमळीने हे सगळं राजन आणि अन्नपूर्णाला सांगितलेलं असतं आणि त्यामुळं राजन आणि अन्नपूर्णा सगळी प्रॉपर्टी आता कमळीच्या नावावर करणार असतात आणि त्यामुळं कामिनी आणि रागिनी यांचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा झालेला असतो. हा ट्विस्ट पाहायला तुम्हाला कसं वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक